जय श्रीकृष्ण. सुरू करता ते. अध्याय 14. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. अहो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आत्मविषयक बुद्धिरूपी प्रातःकाळ करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्री गुरु महाराज, आपला जय जयकार असो. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातून. तुम्ही सर्व जगास विश्रांती स्थान आहात. मी ब्रह्मा आहे अशा भावनेस सेवन करविणारे तुम्ही आहात. तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहात. तुमचा जय जयकार असो. आईके गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी. पीडितांना संकटातून सोडवणारे अखंड भरलेले म्हणजे ओहोटी नसलेले दयेचे समुद्र, शुद्ध विद्यारूप आत्मविद्यारूप स्त्रीचे प्रियकर असे महाराज तुम्ही ऐका. तू जयांतती लपसी तया विश्व हे दाविसी, प्रगटते करेसी आघवेची तू. तू ज्यांना लपवितोस त्यांना हे जग दाखवितोस, म्हणजेच त्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने अज्ञान असते. त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते व तू ज्यांना प्रगट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता सर्व तूच दिसतोस. की पुढिलाची दृष्टी चोरीजे, हा दृष्टीबंधू निफजे, परी नवल लाघव तुझे, जे आपण पे चोरे. दुसऱ्याची नजरबंदी करणे असा नजरबंदीचा खेळ गारुडी लोकास उत्पन्न करता येतो, पण त्यास आपली स्वतःची नजरबंदी करता येत नाही. परंतु आपण आपल्याला चोरून राहणे म्हणजे स्वतः विषय न होणे ही तुझी अद्भुत जादू आहे. गुरु वा ब्रह्म हे जगतालाही आपले भान होऊ देत नाही व आपण स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाही. जीतू सर्वायया मा कोणा बोधू कोणा माया, ऐसिया आपे आप लागव्या नमो तुझ. कारण की या सर्व जगताला तूच तू आहेस, म्हणजे या जगात सर्व काही तूच आहे असे असून सुद्धा कोणाच्या ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाच्या ठिकाणी तुझ्या संबंधी माया म्हणजेच अज्ञान आहे. असा जो तू स्वभावतास जादूगार, त्या तुला नमस्कार असो. जाणो जगी आप बोले ते तुझ्या बोला सुर सजाले, तुझे निक्षमस्व आले पृथ्वीयेसी. आम्हास असे वाटते की जगामध्ये पाणी आले आहे, ते पाणी तुझ्या ओलेपणाने चांगले द्रवयुक्त झाले आहे व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे ती तुझ्या योगाने आहे. रवी चंद्रादी शुक्ती उदो करेती त्रिजगती, ते तुझिया दीप्ती तेज तेजा. सूर्य व चंद्र इत्यादी शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात. या तेजस्वी पदार्थात असणारे ते तेज तुझ्यामुळे आहे. चळवळी जे अनिळे ते दैविकेनी जी निजबळे, नभ तुझ माझी खेळे लपी थपी. वायू जी हालचाल करतो महाराज की तुमच्या बळाने करतो व आकाश तुमच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळते. किंबहुना माया असोस ज्ञान जी तुझे नी डोळस, असो वानणे सायास श्रुतीसी हे. फार काय सांगावे महाराज, अमर्याद असे हे माया ज्ञान, संपूर्ण अन्यथा ज्ञान, त्याचेही प्रकाशक तुम्ही आहात. हे तुमचे वर्णन राहू दे, कारण हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे. वेदवानुनी तवेची चांग, जवन दिसे तुझे आंग, मग आम्हा तया मुग एके पाती. जोपर्यंत तुझ्या स्वरूपापर्यंत पोहोचला नाही तोपर्यंत वेद वर्णन करून अभृत राहतो. म्हणजे तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला की त्याला व आम्हाला एका पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात, म्हणजे मुकाट्याने बसावे लागते.
जी एक कारणावाचे ठाई पाहता थेंबांचा पाडू नाही मा महानदी काही जाणीत जी. महाराज, प्रलय काळाच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही, मग महानद्या तरी कशा जाणल्या जातील? तर महानद्यांना देखील प्रलय काळाच्या महासमुद्रात पत्ता लागणार नाही. का उदयल्या भास्वतू चंद्र जैसा खद्योतू आम्हा श्रुती तुझ आतू तो पाडू असे. अथवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्यासारखा, त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची व वेदांची अवस्था होते. आणि तुझया थागो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी. आणि द्वैताचा जेथे जोर नाहीसा होतो व वैखरीचाही परावाणीसह नाही वैखरी वाचाही परावाणीसह नाहीशे होते, असा जो तू त्या तुझे मग परापश्यंती इत्यादी वाचांपैकी कोणत्या वाचने वर्णन करावे? या लागी आता स्तुती सांडुनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले. याकरता आता स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाट्याने आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे हेच चांगले. तरी तू जैसा आहासी तैसिया नमो जी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमो फळावया व्यवहारा होई. तर अहो गुरु महाराज, आपण जसे आहात तसाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो. आपण मजवरी एवढी कृपा करा की माझा ग्रंथरूप उद्योग सफल होण्यास आपण सावकार व्हा. आता कृपा भांडवल सोडी हरिमती माझी पोतडी करी ज्ञानपद्म जोडी थोरा माते. आता कृपा रूपी भांडवल सोडा व माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा. मग मी संसरेन तेणे करीन संतांसी कर्णभूषणे लेववीर सुलक्षणे विवेकाची. मग मी त्या योगाने सावरेन आणि मग विचारांनी चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे भिकवाळी करून मी संतांना घालीन. जे गीतार्थ निधान काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू. महाराज, माझे मन गीतार्थ रूपी ठेवा काढण्यास समर्थ व्हावे, याकरता तुम्ही आपले कृपारूपी अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला. हे वाक सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदयजो जी निर्मळे कारुण्य बिंबे. जेणेकरून हे शब्दरूपी जगत एका सपाटात माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल, या तऱ्हेने हे श्री गुरुसूर्या आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयास यावे. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्य होय सफळ तो वसंतू होय स्नेहाळ शिरोमणी. हे कृपाळू श्रेष्ठा श्री गुरु, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल तो वसंत ऋतू आपण व्हा. प्रमेय महापुरे हे मतिगंगा ये थोरे तैसा वरिष उदारे तिठी वेणी. ज्या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्मसिद्धांत रूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोफावेल, त्या प्रकारे उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे. अगा विश्वेकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. हे सर्व जगताला एकच आश्रय असणाऱ्या श्री गुरुराया, तुला प्रसन्नतारूप चंद्र माझ्या अंतकरणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो. जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्तीते रसवृत्तीचे. महाराज, आपण मला कृपादृष्टीने पाहिले असता माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांत वगैरे नवरसांची भरती येईल. तव संतोषुनी श्री गुरुराजे म्हणतील विनती व्याजे मांडिले देखोनी तुझे स्तवन मिशे. तेव्हा संतोषित होऊन गुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा,
विनंती करण्याच्या मिशाने स्तुतीच्या पांगुणाखाली तू द्वैत केले असे आम्हास दिसून येते. पुढे वाचू का ताई? हो वाचत आहे. पुढचं एक 35 पर्यंत वाचा. हा, हे 35 ते असो 39 पर्यंत वाचा. हा. 39 ठीक आहे. हे असो आता वाचंटा तो ज्ञापनार्थ करुणी गोमटा ग्रंथू दावी उत्कंठा भंगो नेली. हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीता ग्रंथ सांग. श्रोत्यांनी ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस. हो का जी स्वामी तेची पाहत होतो मी, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग. स्वामी महाराज अशी का आपली इच्छा आहे? मी याचीच वाट पाहत होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ग्रंथ सांग असे म्हणावे. सहजे दुर्वेचा डिरू आंगेची तव अमरू वरी आला पुरू पियुषाचा. हरळीची मुळी स्वभावताच तर अंगाने अमर आहेच. तशात जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला तर मग तिच्या अमरपणाविषयी शंका धरणे नको. तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे तेणे तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखाणीन. तर आता या श्री गुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीता शास्त्रातील पदे ते विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करीन. परी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोणी पुढे ना श्रवणी तरी चाडे बाही दिसे. पण असे वर्णन करीन की जेणेकरून जीवाच्या आत असलेली संशय रूपी होडी उडून जाईल. संशय नाहीसे होतील. एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. श्री गुरुच्या कृपेच्या घरात कर्जफेडीची भिक्षा मागून माझ्या भाषणात त्या प्रकारची करी करी गोडी प्रगट होती. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले. तर मागे 13वा अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनास अशी गोष्ट बोलतो, जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होईचे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया. की हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुणांच्या तादात्म्याने संसारी झाला आहे. आणि ह्याची प्रकृती गतू सुख दुःख भोगी हेतू अथवा गुणातीतू केवळू हा. आणि हाच आत्मा प्रकृतीच्या तावडीत गेल्यामुळे सुखदुःख भोगण्यास कारण होतो. त्यास सुखदुःखाचा भोग होतो. एरवी खरोखर पाहिले तर हा केवळ गुणातीतच आहे. तरी कैसा पा असांगा संगू कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञायोगू सुख दुःखादी भोगू केवी तया. तर असंगाला संघ कसा व क्षेत्र क्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता व त्याला सुखदुःखादी भोग कसे. गुण ते कैसे किती बांधती कवणे रीती ना तरी गुणातीती चिन्हे काही. गुण ते कसे व किती आहेत व ते आत्म्याला कोणत्या प्रकाराने बद्ध करतात अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत. एवं या आघवेया अर्थारूप करावया विशो एक 14व्या अध्यायासी. याप्रमाणे यावरील सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे हा 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियेसा अभिप्रायो विश्वेशा वैकुंठाचा. तर प्रस्तुत जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण त्याचा अभिप्राय असा आहे तो ऐक. तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मेळ उनी या ज्ञाना झोंबावे हो. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना अवधान रूपी सर्व सेना एकत्र जुळवून आणून ज्ञानास बिलगावे बरे. ज्ञानेश्वर माऊली की जय. 39 पर्यंत झाल्यात ताई. हो हो, पसायदान घ्या, हरकत नाही, वेळ असेल जेवढं होईल तेवढं. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे
तो शोनी मज द्यावे बसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो ता परस्परे जोडो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आई अनवरत भूमंडळी पीठ तूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलतीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मारतंडचे तापहीन ते सर्वाईस्ता सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल ज्ञान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया